नमस्कार, काय म्हणताय? आज काय स्पेशल? आज आपण बनवणार आहोत भाताची चकली। आणि खरं सांगू का, ही भाताची चकली करण्यासाठी तुम्हाला अजिबात भात शिजवायची गरज नाही। तुमच्याकडे जर आदल्या दिवशीचा शिळा भात उरलेला असेल ना, तर तो भात वापरून सुद्धा अगदी उत्तम आपली चकली तयार होते। तर ही चकली करण्यासाठी फक्त एवढंच आहे की कडकडीत उन्हाची मात्र गरज असते। आणि अशा कडकडीत उन्हात जरी चकली वाळवली ना, तर साधारण 1.5-2 वर्ष आरामात आपली चकली ही टिकते। तर अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली करण्यासाठी चला जाऊया किचन मध्ये आणि रेसिपीला सुरुवात। या ठिकाणी मी साधारण 2 फुलपात्र भरून तांदूळ घेतलाय। तुम्ही जो रोज तांदूळ वापरताय तोच वापरलात तरी चालेल, अगदी रेशनचा तांदूळ सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात। तर असा तांदूळ आपल्याला निवडून आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि या तांदळामध्ये आपल्याला तिप्पट पाणी घालायचं आहे। तिप्पट पाणी यासाठी की आपल्याला भात हा मऊ शिजवायचा आहे। आता माझ्याकडे भात शिल्लक नाहीये, त्यामुळे मी भात शिजवून घेणार आहे, पण जर तुमच्याकडे आदल्या दिवशीचा भात असेल तर त्याची सुद्धा चकली अतिशय उत्तम होते। आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा पापडखार। पापडखाराचं प्रमाण बेताचं ठेवा, कारण काय होतं नंतर चकलीमध्ये ना सोड्याची चव ही लागते। आणि मीठ सुद्धा बेताचं घालायचंय, कारण वाळल्यानंतर चकलीमध्ये मीठ जरा जास्त लागतं, त्यामुळे मीठ सुद्धा बेताचं घालायचंय। यामध्ये आपण आता जिरं आणि ओवा याची भरड घातलेली आहे। त्याऐवजी तुम्ही आलं लसूण मिरचीचा ठेचा किंवा लाल तिखट आणि चाट मसाला असं सुद्धा घालू शकतात। आता या सगळ्याला आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या देऊन भात हा शिजवून घ्यायचा आहे। भात कुकर पूर्णपणे गार झाल्यानंतर हा भात सुद्धा आपल्याला गार करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अतिशय छान आपला भात शिजून तयार आहे। आता हा जो भात आहे हा भात आपल्याला गार करायचा आहे आणि गार झाल्यानंतर आपल्याला तो चकलीच्या साच्यामध्ये भरायचा आहे। चकलीची साच्याची जी चकती आहे ती लावताना खडबडीत बाजू बाहेरून ठेवायची आहे आणि त्याची जी प्लेन बाजू असते ती आतल्या बाजूने ठेवायची आहे। आता हाताला पाणी लावायचं आहे आणि छान लांबट त्याचे गोळे करायचे आहेत आणि हे गोळे साच्यामध्ये अगदी दाबून भरायचे आहेत आणि आपल्याला छान एकसारखी चकली पाडून घ्यायची आहे। चकती जेव्हा तुम्ही लावताना साच्याला जर खडबडीत भाग तुम्ही बाहेर ठेवला तर चकलीला ना काटा खूप छान येतो। तुम्ही बघू शकता आपल्या चकलीला काटा सुद्धा खूप छान येतोय। आणि चकली पाडताना काय करायचं, आपला साचा कागदाच्या अगदी जवळ ठेवा आणि मग चकली पाडा। यामुळे तुमची चकली अगदी जाड आणि ठसठशीत झालेली दिसेल। तर अशी छान काटेदार आणि जाड आपली चकली टाकून तयार आहे। साधारण यामध्ये माझ्या 90 ते 100 चकल्या टाकून तयार झालेल्या आहेत। तर अशा या ज्या चकल्या आहेत या अगदी कडकडीत उन्हात 2 ते 3 दिवस आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत, कारण जोपर्यंत त्या वाळणार नाहीत ना तोपर्यंत त्या तळल्यानंतर खुसखुशीत सुद्धा होणार नाहीत। तर अशा पद्धतीने बघू शकता आपल्या सगळ्या चकल्या वाळून या तयार आहेत, अगदी छान कडकडीत वाळलेल्या आहेत। मात्र एक आहे की या चकल्या तळण्यासाठी आपल्याला तेल पण कडकडीत गरम लागणार आहे। अतिशय तापलेल्या तेलामध्ये मोठ्या गॅसवर आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या छान फुलतात। बारीक गॅसवर काय होतं, जरा त्या डामत्या झालेल्या आपल्याला दिसतात। तुम्ही बघू शकता तळलेली जी चकली आहे अगदी तिप्पट आपल्याला फुललेली दिसते। म्हणजे वाळलेली चकली आणि तळलेली चकली याला जर तुम्ही कंपेअर केलं ना तर आपली चकली ही छान तिप्पट फुललेली आहे आणि मुलांना सुद्धा खूप आवडते। तुम्ही जर साधी माझ्यासारखी चकली केली ना तर त्याच्यावर चाट मसाला आणि लाल तिखट जर मुलांना घालून दिलं ना तर कुरकुरे आणि वेफर्सकडे मुलं बघणार सुद्धा नाहीत। ही चकली अगदी आवर्जून आणि आवडीने खातील। चकलीला तेल सुद्धा तळल्यानंतर तुम्हाला खूप कमी दिसतंय। आजची ही चकली जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि हो, चकली कशी वाटली ही कमेंट करून मला आवर्जून सांगा। थँक्यू।